कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिली आहे। पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे। पंचगंगा इशारा पातळीच्या खाली आलेली आहे। सध्याची पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फूट इतकी आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आणि त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होते। काल सकाळपासून पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 5 फुटांनी घट झाली असून पंचगंगा नदी इशारा पातळीच्या खाली आहे। आज सुद्धा पावसाचा जोर कमीच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे संभाव्य महापुरातून कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे। असं असलं तरी जिल्ह्यातले 41 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। सध्याची पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 37 फूट इतकी आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शेखर, मोठा दिलासा कोल्हापूरकरांना म्हणावा लागेल। बरोबर आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसानं उघडीप दिलेली आहे। सर्वत्रच पाऊस जो आहे तो आता कमी पाहायला मिळतोय आणि हवामान खात्याने देखील तशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला होता आणि त्यानुसार आता पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती कमी होताना दिसते। इशारा पातळीच्याही खाली आता पंचगंगा नदी वाहताना दिसते। त्यामुळे जे अनेक मार्ग सध्या बंद आहेत ते एक एक करत आता उघडायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातून पन्हाळ्याला जाणारा मार्ग देखील आता उघडण्यात आलेला आहे। शिवाय कोल्हापुरातल्या कसबा वाडा ते शिळे जाणारा मार्ग देखील उघडलेला आहे। अशा अनेक मार्ग जे आहेत ते जशी पाण्याची पातळी कमी होईल तसतसे खुले होत असतात, तिथे वाहतूक सुरू होत असते आणि आता कोल्हापूरकरांसाठी हा दिलासा म्हणावा लागणार आहे। धोक्याच्या पातळीपेक्षाही अधिक पंचगंगा नदी जी आहे ती वाहत होती, मात्र पावसानं उसंत घेतल्यामुळे आता हा पाणी पातळीचा वाढण्याचा वेग जो होता तो मात्र आता मंदावलेला आहे आणि पाणी पातळीत घट खरं शेखर, त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांसाठी।